नमस्कार. आवाज येतोय? नमस्कार मंडळी, आवाज येतोय का? नमस्कार मंडळी. साहित्य संपदा हा समूह नेहमीप्रमाणे एक आगळा वेगळा आणि भन्नाट कल्पनांनी भरलेला उपक्रम घेऊन आला आहे. 17 जुलै ते 21 जुलैपर्यंत दिवस रात्र अखंड काव्यलेखन सादरीकरण होणार आहे. हा एक प्रकारचा विश्वविक्रमच आहे. गावागावातून तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून, अगदी विदेशातूनही कवी, कवयित्री तसेच नामांकित मंडळी या उपक्रमात सहभागी होत आहेत. या सोहळ्यात सहभागी होण्याचा मला अतिशय आनंद होत आहे. या विश्वविक्रमी सोहळ्यात सामील करून घेतल्याबद्दल मी साहित्य संपदा समूहाचे खूप आभार मानते. माझे नाव रुचा निलिमा. मी अभियांत्रिकी शाखेतील शेवटच्या वर्षातील विद्यार्थिनी आहे आणि लिखाणाची आवड मला इयत्ता 4थीपासूनच होती. पण माझा खऱ्या अर्थाने लिखाण हे साहित्य संपदा समूहातूनच आहे आणि मी साहित्य संपदा समूहाची एक सदस्य आहे म्हणून याचा मला अतिशय अभिमान वाटतो. आणि इथल्या घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक उपक्रम आणि वरिष्ठांच्या सगळ्या गाईडलाईन्स आणि त्यांनी दिलेले मार्गदर्शन ह्यामुळे माझ्या लिखाणात नेहमी प्रगती होत राहील हे माझे पक्के मत आहे. तर त्यासाठी आता मी माझी एक कविता सादर करते. पिवळे पान. जे पान एकदा पिकतं मग पुन्हा त्याच्या मातीत मिसळलं जातं, त्या पाण्याच्याही काही भावना असतात. त्या मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करते. पहिल्यांदा स्लाईड जाते, जरा चुकलं तर माफ करा. ते एकच होते विसावले पान, ते एकच होते विसावले पान, पिवळ्या सबंध वेलीवर, जिथे रोज होता इवल्याशा पामरांचा वावर. ते एकच होते पिवळे पान सबंध वेलीवर, जिथे रोज होता पामरांचा वावर. नव्या फुटलेल्या पालवीला भारी स्वतःच्याच कोवळेपणाचा माज होता. नव्या फुटलेल्या पालवीला भारी स्वतःच्याच कोवळेपणाचा माज होता. जो त्या पिवळ्या पानाचाही कोणे एकेकाळी साज होता. जो त्या पिवळ्या पानाचाही कोणे एकेकाळी साज होता. पण पठ्ठ्याने कधी समोरच्या पिवळ्या पानाला झिडकारले नाही. पण पठ्ठ्याने कधी पिवळ्या पानाला झिडकारले नव्हते. रोज रोज चोरून बघत त्या केशरी आकाशाकडे, रोज रोज बघत चोरून त्या केशरी आकाशाकडे, ऐकली त्याने एक चाहूल ग्रीष्माची, ऐकली त्याने एक चाहूल ग्रीष्माची. आता तसं म्हणायचं तर वेलीला गरज नव्हती ना त्याची. आता तसं म्हणायचं तर वेलीलाही गरज नव्हती त्याची. एकच आसवाचा थेंब निखळला, एकच आसवाचा थेंब निखळला आणि त्याने डोळे भरून वेलीकडे पाहिले, आणि त्याने डोळे भरून वेलीकडे पाहिले आणि ते पिवळे पान वेलीवरून निसटून कायमचे मातीत मिसळले, आणि ते पिवळे पान वेलीवरून निसटून कायमचे मातीत मिसळले. आता मी माझी दुसरी कविता सादर करते. ती कविता आहे एका विरहात अखंड बुडालेल्या प्रेयसीची. ती काहीतरी संवाद करू इच्छिते तिच्या प्रियकराशी. आणि कवितेचे शीर्षक आहे अनुरागिनी. आणि अनुरागिनी या शब्दाचा खरा अर्थ दासी होतो, पण ह्या कवितेनुसार या अनुरागिनी शब्दाचा अर्थ होतो विरहात अखंड बुडालेली. आणि सुरुवात करते. अनुरागिनी. तू माझा सावळा कृष्ण, तू माझा सावळा कृष्ण, होईन मी तुझी रुक्मिणी, राधा होऊन जगणे आता माझं वाटे अनुरागिनी. तू माझा सावळा कृष्ण, होईन मी तुझी रुक्मिणी, राधा होऊन जगणे माझं वाटे अनुरागिनी. यमुना जळी निळसर काठी, यमुना जळी निळसर काठी, बावरी झाले मी जराशी. यमुना जळी निळसर काठी, बावरी झाले मी जराशी. तुझ्या माझ्या प्रीतीची,
तुझ्या माझ्या प्रीतीची ती खूण अजूनही आठवते नाजूकशी. तुझ्या माझ्या प्रीतीची ती खूण आठवते अजूनही नाजूकशी. सुरात तुझ्या तल्लीन झाले, सुरात तुझ्या तल्लीन झाले, मंत्रमुग्ध होऊन शहारले. सुरात तुझ्या तल्लीन झाले, मंत्रमुग्ध होऊन शहारले. विराहात अथांग सागराच्या, विराहात अथांग सागराच्या आखंड मी बुडाले. विराहात अथांग सागराच्या आकंठ मी बुडाले. रचलेस तू प्रेमकाव्य, रचलेस तू प्रेमकाव्य, मखमली मोरपिशी स्पर्शाने. रचलेस तू प्रेमकाव्य, मखमली मोरपिशी स्पर्शाने. मन भावना जाणून घे आता, मन भावना जाणून घे आता, मम प्रियकर मधुर हर्षाने. मन भावना जाणून घे आता, मम प्रियकर मधुर हर्षाने. झाल्या तिन्ही सांजा आता, झाल्या तिन्ही सांजा आता, ऐक माझी अळवणी. झाल्या तिन्ही सांजा आता, ऐक माझी अळवणी. राधा होऊन जगणे, राधा होऊन जगणे, आता माझं वाटे अनुरागिनी. राधा होऊन जगणे, आता माझं वाटे अनुरागिनी. धन्यवाद सगळ्यांच्या कमेंट्सबद्दल. आणि प्रतीक सरांनी एक कमेंट केली आहे, एक दिवा पेटवताना होऊन जाऊ दे. एक दिवा पेटवताना ही कविता मी घेणारच आहे, कारण सरांनी सांगितली. आणि त्या कवितेबद्दल मला थोडं काही बोलू इच्छिते. जेव्हा आजपासून परफेक्ट 1 वर्ष होत आलं, जेव्हा आम्ही कोल्हापूरच्या साहित्य संमेलनासाठी जात होतो, तेव्हा प्रतीक सरही माझ्यासोबत होते, पेटकर सर होते. आणि तेव्हा आम्ही पुरात अडकलेलो, 17 तास गाडीमध्ये अडकलेलो आम्ही. तर काही सुचत नव्हतं, खूप भीती वाटत होती, पण कोणाला सांगू इच्छित नव्हतो, कारण आम्ही जर घाबरलो तर समोरचेही घाबरतील, घरचे घाबरतील, आप्तही घाबरतील. म्हणून आम्ही आमच्या ज्या भावना आहेत त्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला. आणि त्यावेळेस मला सुचलेल्या 7 कविता, त्यातली ही पहिली कविता एक दिवा पेटवताना. सुरुवात करते एक दिवा पेटवताना. आज खूप अवघड जात आहे, आज खूप अवघड जात आहे, एक एक क्षण घालवताना. हातही खूप थरथरत आहेत एक दिवा पेटवताना. आज खूप अवघड जात आहे, एक एक क्षण घालवताना. हातही खूप थरथरत आहेत एक दिवा पेटवताना. ढगांचा गडगडाट, रस्त्यावर पाणी, ढगांचा गडगडाट, रस्त्यावर पाणी. मनात धडकी भरते पाण्याचा एक एक थेंब झेलताना. मनात धडकी भरते पाण्याचा एक एक थेंब झेलताना. वाराही झाला आता सुसाट, वाराही झाला आता सुसाट, अडलाय समोर एक दिवा पेटवताना. पुढे काय होणार हेच विचार मनात, पुढे काय होणार हेच विचार मनात. मनात आता सलतोय हा मौसम सारा मस्ताना. मनात आता सलतोय हा मौसम सारा मस्ताना. तेलाचंही आता झाले सारे पाणी, तेलाचंही आता झाले सारे पाणी एक दिवा पेटवताना. हातात माचीसची पेटी, हातात माचीसची पेटी आणि समोर रोखलेल्या प्रारब्धाचा नजराणा. हातात माचीसची पेटी आणि समोर रोखलेल्या प्रारब्धाचा नजराणा. हिरमुसला जीव आणि झाला कासावीस एक दिवा पेटवताना. हिरमुसला जीव आणि झाला कासावीस एक दिवा पेटवताना. कोण कुठे तर कोण कुठे, कोण कुठे तर कोण कुठे, भरलेल्या ढगांचा होतोय वारंवार नाद. कोण कुठे तर कोण कुठे, भरलेल्या ढगांचा होतोय वारंवार नाद. वारा जरी आता झाला शांत, वारा जरी आता झाला शांत, पण पुढची वाट काही दिसेना. आता पाण्याचीही झाली अडचण, आता पाण्याचीही झाली अडचण एक दिवा पेटवताना. हौसमौस सारी थोडक्यात मिठू पाहते, हौसमौस सारी थोडक्यात मिठू पाहते. पावसाची अलवार सर बेफिकीर होऊन बरसते. हौसमौस सारी थोडक्यात मिठू पाहते. पावसाची अलवार सर बेफिकीर होऊन बरसते. गुंफलेला वारा रुंजी घालतो, गुंफलेला वारा रुंजी घालतो एक दिवा पेटवताना. आता हे संकट म्हणू की दैवाने रचलेला कट, आता हे संकट म्हणू की दैवाने रचलेला कट. मनही आता जास्त हळहळत आहे नाहक आणि फुकट. आता हे संकट म्हणू की दैवाने रचलेला कट. मनही आता जास्त हळहळत आहे
नाहक आणि फुकट. पुढे काय होणार याचा काही अंदाजच येईना. पुढे काय होणार याचा काही अंदाजच येईना. चाचरतंय आज मन एक दिवा पेटवताना. चाचरतंय आज मन एक दिवा पेटवताना. आणि शेवटचा कडवा आहे. किर्र शांतता सभोवताली. किर्र शांतता सभोवताली रातकिडेही सारी अबोल झाली. किर्र शांतता सभोवताली रातकिडेही सारी अबोल झाली. केविलवाणी रात सारी, केविलवाणी रात सारी झाली हळवी सलताना. काळ रात्र ही धास्तावली आज एक दिवा पेटवताना. काळ रात्र ही धास्तावली आज एक दिवा पेटवताना. आणि मी पुढची कविता सादर करते आहे. ती कविता आजकाल ज्या बलात्कार म्हणजे विनयभंगाच्या ज्या घटना होतात त्याबद्दल मला जरा सुचली आहे. आणि कवितेचं शीर्षक आहे कसला तो पुरुषार्थ. कसला तो पुरुषार्थ आणि कोणाच्या काय कामाचा. कसला तो पुरुषार्थ आणि कोणाच्या काय कामाचा. ओरबडतोय सारा देह थरका बुडाला जीवाचा. ओरबडतोय सारा देह थरका बुडाला जीवाचा. हैवान होऊन भागवतोस भूक तुझ्या शरीराची. हैवान होऊन तू भागवतोस भूक तुझ्या शरीराची. जरा तरी काळजी कर तिच्या हळव्या मनाची. जरा तरी काळजी कर तिच्या हळव्या मनाची. तिचा आक्रोश तिची किंकाळी, तिचा आक्रोश तिची किंकाळी कानावर आलीच असेल ना. अरे तिचा आक्रोश तिची किंकाळी कानावर आलीच असेल ना. आता तरी तिला तुच्छ लेखणं सोडून दे ना. आता तरी तिला तुच्छ लेखणं सोडून दे ना. तिचे राहणे तिचे दिसणे तुझ्या मनात चलते. तिचे राहणे तिचे दिसणे तुझ्या मनात चलते. तुझ्या तालावर चालणारी जणू तुला ती बाहुलीच वाटते. तुझ्या तालावर चालणारी तुला जणू ती बाहुलीच वाटते. पुन्हा चिरडला एक जीव, पुन्हा चिरडला एक जीव निष्प्राण होऊन बोलतोय खूप काही. पुन्हा चिरडला एक जीव निष्प्राण होऊन बोलतोय खूप काही. छोट्या कपड्यांमध्ये नाही हो, छोट्या कपड्यांमध्ये नाही हो, तो दुपट्यात लपेटला होता. ह्याला इतकंही समजलं नाही. छोट्या कपड्यांमध्ये नाही, तो दुपट्यात होता. ह्याला इतकंही समजलं नाही. आणि मी आता पुढची कविता घेते आहे ती एका तुम्ही सगळ्यांनी चंद्राला चांदण्यांना रोमॅन्टिक होताना पाहिलं आहे. कोणी सूर्याला रोमॅन्टिक होताना पाहिलं आहे का? कदाचित नसेलच पाहिलं. तर मी त्या रोमॅन्टिक सूर्याबद्दल थोडंसं बोलू इच्छिते. आणि त्या कवितेचं शीर्षक आहे मावळतीचा सूर्य. मावळताना सूर्य माझ्या खिडकीत बघायचा. मावळताना सूर्य माझ्या खिडकीत बघायचा. बोलायचा मला तुझ्याशी बोलायचं आहे. बोलायचा मला तुझ्याशी बोलायचं आहे. थोडंसं स्वार्थी होऊन तुझ्याकडे काहीतरी मागायचं आहे. थोडंसं स्वार्थी होऊन तुझ्याकडे काहीतरी मागायचं आहे. तुझी किती वाट बघावी, तुझी किती वाट बघावी, तू लबाड भारी, तुला तुझेच विश्व प्रिय आहे. तुझी किती वाट बघावी, तू लबाड भारी, तुला तुझेच विश्व प्रिय आहे. किती हाका मारल्या किती दिवस झाले, किती हाका मारल्या किती दिवस झाले, तुझ्यासाठी जरा उशिराच मावळतो आहे. जरी तुझ्या आयुष्यात नाही पण चंद्रापरी मी पण तुझ्या कवितेत यावे. तुझ्या आयुष्यात नाही पण चंद्रापरी मी पण तुझ्या कवितेत यावे. तुझ्या शब्दांमध्ये गुंफून जावे हीच माझी अपेक्षा आहे. तुझ्या शब्दांमध्ये गुंफून जावे हीच माझी अपेक्षा आहे. पण तू अशी की सारखी मला टाळत आहेस. पण तू अशी की सारखी मला टाळत आहेस. सांग ना ग सखे, सांग ना ग सखे, तुझा नेमका माझ्याशी काय वाद आहे. सांग ना ग सखे, तुझा माझ्याशी नेमका काय वाद आहे. ऐकून सारी तक्रार सूर्याची, ऐकून सारी तक्रार सूर्याची, काय दखल घ्यावी काही सुचतच नाही. ऐकून सारी तक्रार सूर्याची, काय सांगावे काही सुचतच नाही. बोलले मी त्याला, चंद्रापरी तुझे नाव घ्यायला माझी काहीच हरकत नाही.
चंद्राप्रमाणे तुझे नाव घ्यायला माझी काहीच हरकत नाही. पण तू असा हा भला मोठा, तू असा हा भला मोठा माझ्या डोळ्यात काय मावत नाहीस. तू असा हा भला मोठा माझ्या डोळ्यात काय मावत नाहीस. तू गरुडाप्रमाणे शूर धाडसी, तू गरुडाप्रमाणे शूर धाडसी. मी पामराचे एक फुल आभासी, मी पामराचे एक फुल आभासी. तुझा प्रवास बदलतो, तुझा प्रवास बदलतो एका एका आयनाप्रमाणे, तुझा प्रवास बदलतो एका एका आयनाप्रमाणे. मला विसावा देती कधी झाडवेली तर कधी कुरणे, मला विसावा देती कधी झाडवेली तर कधी कुरणे. तुझा माझा कधी मेळ होणार नाही हे आता निर्विवाद आहे, तुझा माझा कधी मेळ होणार नाही हे निर्विवाद आहे. पण वचन देते मी आज तुला, पण वचन देते मी आज तुला. रोज आपला थोडा तरी, एकदा तरी एक संवाद तरी होणार आहे, एक संवाद तरी होणार आहे. आणि जे आणखी एक कविता आहे हिरव्या देठ. आणि ही कविता मला तेव्हा सुचली जेव्हा मी आदिवासी पाडा, कळमाचा पाडा कांदिवली इथे गेलो होतो. त्या मुलांमध्ये आम्ही तिथे आम्ही त्या मुलांसाठी ज्ञानसंपदा नावाची एक लायब्ररी म्हणजे वाचनालय सुरू केलं. त्या मुलांसोबत आम्ही खेळलो, कविता म्हटल्या, गाणी म्हटली, त्या मुलांना गोष्टी सांगितल्या. ती मुलंही मस्त आमच्यासोबत खेळत होती. आणि परतीच्या प्रवासात म्हणजे मी जेव्हा ट्रॅव्हल करत होते तेव्हा त्यावेळी मला सुचलेली ही कविता हिरव्या देठाला. हिरव्या देठाला काहे पाकळ्यांचे ओझे, हिरव्या देठाला काहे पाकळ्यांचे ओझे. साजिऱ्या रोपावर त्यांचे आयुष्य, साजिऱ्या रोपांवर त्यांचे आयुष्य आहे फारच थोडे. कळतच नाही का वाटतो, कळतच नाही का वाटतो इवल्याशा कळीचा भार. तिचा सुगंध देठाला, तिचा सुगंध देठाला कधीतरी आवडायचा फार. का हिणवतोस तिला, का हिणवतोस आता त्या पाकळीला. तुझ्यासारखे कोवळे स्वप्न बघू दे ना तिला, का हिणवतोस त्या पाकळीला. तुझ्यासारखे कोवळे स्वप्न बघू दे ना तिला. तुझ्या आसवांनी तुझ्या रागाने, तुझ्या आसवांनी तुझ्या रागाने त्यांना दुबळं तू करतोय. तुझ्या आसवांनी तुझ्या रागाने तू त्यांना दुबळं करतोय. लक्षात ठेव उद्या ती पाकळी झडली, लक्षात ठेव जर उद्या ती पाकळी झडली तर तुझा कोणाला उपयोग काय, तर तुझा कोणाला उपयोग काय. आवडली कविता. आता मी पुढची कविता म्हणत आहे जी कोरोनाच्या सध्या कोरोना नावाची महामारी आपल्या संकट आपल्या भोवती आहे. आणि त्याच अनुषंगाने मला सुचलेल्या 12 कविता त्यातली ही एक कविता. आणि कवितेचं शीर्षक आहे आता तरी शहाण्यासारखे वागायला हवे. मिळाला वेळ स्वतःसाठी समजायला हवे, मिळाला वेळ स्वतःसाठी समजायला हवे. आता तरी शहाण्यासारखे वागायला हवे. घंटा धोक्याची टांगती तलवार संकटाची, घंटा धोक्याची टांगती तलवार संकटाची. आपल्याला आणि आपल्यांना जपायला हवे, आपल्याला आणि आपल्यांना जपायला हवे. आता तरी शहाण्यासारखे वागायला हवे. बाहेर जाण्याची बंदी, घरातल्या घरात राहण्याची संधी, बाहेर जाण्याची बंदी, घरातल्या घरात राहण्याची संधी. या संधीचे सोने करून घ्यायला शिकायला हवे, या संधीचे सोने करून घ्यायला शिकायला हवे. आता तरी शहाण्यासारखे वागायला हवे. चौकात चौकात पोलीस वणवण फिरतात, चौकात चौकात पोलीस वणवण फिरतात. विनाकारण बाहेर पडू नका विनवणी करतात, विनाकारण बाहेर पडू नका विनवणी करतात. त्यांच्या विनवणीला समजून घ्यावे. आता तरी शहाण्यासारखे वागायला हवे. हसावे रडावे नव्याने जगावे, हसावे रडावे नव्याने जगावे. जुन्या आठवणींना उजाळा देत, जुन्या आठवणींना उजाळा देत
दुरावलेले नाते हळूवार जवळ करावे. जुन्या आठवणींना उजाळा देत दुरावलेले नाते हळूवार जवळ करावे. आता तरी शहाण्यासारखे वागायला हवे. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच मला सुचलेली दुसरी कविता. आणि त्या कवितेबद्दल आता सगळीकडे मंदिरे, सगळी दुकानं तर बंदच झाली आहेत, शाळा कॉलेज आता बंदच आहेत. तर आता मंदिर, देवबाप्पा, प्रत्येक संकटाला आपण ज्याच्यापाशी धावून जातो तो सुद्धा आता बंद. एका कुलूप बंद रूममध्ये एक बंद झाला आहे. त्याच अनुषंगाने एक कविता आहे. मंदिरे सुनी सुनी कोठे ना दीप काजवा. मंदिरे सुनी सुनी कोठे ना दीप काजवा. संकटाच्या वावटळातून निघण्याचा त्यांनाही मार्ग हवा. संकटाच्या वावटळातून निघण्याचा त्यांनाही मार्ग हवा. नको होऊस अगतिक माणसा, नको होऊस अगतिक माणसा, नको होऊस दिशाभूल. नको होऊस अगतिक माणसा, नको होऊस दिशाभूल. तुझ्या एका चुकीने मोडेल तुझं चंद्रमौळी घरकुल. अस्तित्वाच्या रूढार्थाला तू नाही पडलास बळी. अस्तित्वाच्या रूढार्थाला तू नाही पडलास बळी. जप जरा स्वतःला नाहीतर फक्त दुःख येईल भाळी. जप जरा स्वतःला नाहीतर फक्त दुःख येईल भाळी. राहा स्वतःतच, सांभाळ स्वतःला. राहा स्वतःतच, सांभाळ स्वतःला. विसरला सध्या समाज काही हरकत नाही. विसरला सध्या समाज काही हरकत नाही. उद्या जर संकट ओढवले तर तुझ्याही हातात पश्चातापाशिवाय काही उरणार नाही. उद्या जर संकट ओढवले तर पश्चातापाशिवाय तुझ्याही मनात काही उरणार नाही. आणि पुढची कविता आहे जी कवी ग्रेस यांची एक कविता वाचून मला सुचलेली. सध्या फावला वेळ मिळाला आहे तर वाचनही वाढलं आहे. तसं थोडंसं त्यांच्यासारखं लिखाणाचा प्रयत्न केला आहे. चूक असेल तर माफ करा. कवी ग्रेस यांच्यावरनं सुचलेली. आणि कवितेचं शीर्षक आहे चंद्रकंस. हे सरता सरत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे. हे सरता सरत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे. भावविश्व ज्यात दडले मौनांच्या शब्दांचे. भावविश्व ज्यात दडले मौनाच्या शब्दांचे. रित्या गवाक्षातून येतात तिरीप पौर्णिमेच्या चांदण्याची. रित्या गवाक्षातून तिरीपच पौर्णिमेच्या चांदव्याची. परी हुडकते वाटमी मनी ओढ चांदणीची. परी हुडकते वाटमी मनी ओढ चांदणीची. रात्रीचा शुकशुकाट होता त्यास रातकिड्यांची साद. रात्रीचा शुकशुकाट होता त्यास रातकिड्यांची साद. माझ्या अंगणी पडती आठवणींच्या गोड काफीचे पडसाद. माझ्या अंगी पडती आठवणींच्या गोड काफीचे पडसाद. त्या रातीचा काळोख झाला गोड आठवणींचा राजहंस. त्या रातीचा काळोख झाला गोड आठवणींचा राजहंस. दरवळतो रातराणीच्या सुगंधातून माझ्या क्षितिजाचा चंद्रकंस. दरवळतो रातराणीच्या सुगंधातून माझ्या क्षितिजाचा चंद्रकंश. आणि मी माझी पुढची कविता सादर करते. म्हणजे ती कविता नाही, एक विडंबन काव्य आहे. आणि मूळ रचनाकारांची आणि गीतकारांची आणि संगीतकारांची मनापासून माफी मागून मी हे
काव्य सादर करते विडंबन आणि टिकटिक वाजते डोक्यात ह्या चालीवर म्हणण्याचा. चालीत पहिल्यांदा म्हणते म्हणून जर चूक झाली तर माफ करा. आणि शीर्षक आहे टिकटिक वाजते कानात. सुरुवात करते. टिकटिक वाजते कानात, आनंद झाला मनात. टिकटिक वाजते कानात, आनंद झाला मनात. ऑफिस नाही आलाम नाही, ऑफिस नाही आलाम नाही. वेळ जाई सारा झोपण्यात, टिकटिक वाजते कानात, आनंद झाला मनात. टिकटिक वाजते कानात, आनंद झाला मनात. नाही येत कला जरी, नाही येत कला जरी. कागद रंगती रंगाने, बंद झाले थोडे तरी, बंद झाले थोडे तरी. अभ्यासाचे सारे गाऱ्हाणे, सबमिशन्सचे टेन्शन नको, सबमिशन्सचे टेन्शन नको. जीव अडकला चित्रात, टिकटिक वाजते कानात, आनंद झाला मनात. तासही तू मिनटही तू, तासही तू मिनटही तू. थकलेल्या जीवाचा विसावा तू. रोज असे कारण नव्हे, रोज असे कारण नव्हे. वाढे तारीख टाळेबंदीत, वाढे तारीख टाळेबंदीत. टिकटिक वाजते कानात, आनंद झाला मनात. टिकटिक वाजते कानात, आनंद झाला मनात. अशा प्रकारे मी माझं सादरीकरण संपवत आहे. धन्यवाद सगळ्यांचे. धन्यवाद सगळ्यांनी मला छान छान प्रतिक्रिया दिल्या आणि एवढा वेळ मला सहन केल्याबद्दल. तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा अशाच माझ्यासोबत राहू द्या. म्हणजे मी दिवसेंदिवस माझ्यातल्या चुका, माझ्या लिखाणातल्या चुका कमी करेल आणि मी चांगले लिहिण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.